आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। 24 तासात घरफोडीचा पर्दाफाश। सराईत बोचड्यासह 3 जण जेरबंद। 3 जिल्ह्यात 27 गुन्ह्यांचा आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात। महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा अवघ्या 24 तासात छडा लावत पोलिसांनी सराईत गुन्हेगारासह 3घांना अटक केली आहे। या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे। दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी रात्री उशिरा कृष्णाघाट परिसरातील फिर्यादी कुदरत कादर मुलानी यांच्या घराचे दार उचकटून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत कपाटातील 50,000 रुपये व पॅन्टमधील 5,000 रुपये अशी एकूण 55,000 रुपयांची रोख रक्कम लंपास केली। याबाबत 1 मे रोजी गुन्हा दाखल होताच महात्मा गांधी चौक पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली डीपी पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला। गोपनीय माहितीच्या आधारे हरिपूर अटक करण्यात आलेल्या मध्ये किसन उर्फ बोचड्या, उमाशंकर कुंभार भाटी, ऋतुराज सुभाष गजमेश्वर व समर्थ शंकर डवरी यांचा समावेश आहे। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। विशेष म्हणजे मुख्य आरोपी किसन उर्फ बोचड्या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कोल्हापूर, सातारा तसेच कर्नाटक राज्यात मिळून मालमत्तेविरुद्धचे सुमारे 27 गुन्हे दाखल आहेत। त्याला यापूर्वी 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते। पोलिसांनी अवघ्या 24 तासात गुन्ह्याचा उलगडा करत आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असून त्यांना 5 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुढील तपास सुरू असून पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर गायकवाड हे तपास करीत आहेत। दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले असून मालमत्तेविरुद्ध गुन्ह्यांची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे सांगण्यात आले आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।